मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला एका नवीन विषयावर सांगणार आहे। विषयाचं नाव आहे बघा, बाबा तुम्ही घराचं वाटोळं केलं। बघा, बाबा कधी घराचं वाटोळं करणार असतो का? कधी मुलांचं वाटोळं करणारा बाबा असू शकतो का? परंतु आपल्या ह्या कथेमध्ये एक बाबा आहे आणि ह्या बाबाने घराचं वाईट केलंय, वाटोळं केलंय, घराची राख रांगोळी केली आहे आणि म्हणून सगळी मुलं ही बाबावर नाराज आहे। मुलांनी आता कारस्थान करायला सुरुवात केलेली आहे। घराचं आता वाटोळं झालं आहे। आता बाबाकडे आता घराची ही मालमत्ता, बाबाकडे आता ही घराची सत्ता आपल्याला द्यावी लागणार नाही। बाबाकडून आता ही सत्ता काढून घ्यावी लागेल, असे एक विशिष्ट राजकारण या घरामध्ये चालू आहे। तर लक्षात घ्या, आपण या घरातील राजकारणावर बोलतो आहोत। तो मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही घराचं वाटोळं केलं। आता घराचं वाटोळं काय केलं बाबा तुम्ही? तर बाबा तुम्हाला फार मोठा अहंभाव होता। तुम्ही कधी ऐकलंच नाही, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की अहंभाव हा कोणाचा राहत नाही, अति सर्वत्र वर्जते। परंतु बाबा तुम्ही ह्या अहंभावाचा कधीही विचार केला नाही आणि म्हणून आज आपल्याला हे दिवस आले आणि म्हणून आज बाबा तुम्ही घराचं वाटोळं केलं। बाबा ह्या घरामध्ये आता तुम्ही कोपऱ्यात बसला आहात। आता तुम्हाला कोणी विचारत नाही, पुसत नाही। बाबा तुम्ही आता अतिशय तुम्ही निरर्थक बनला आहात, कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आता महत्व नाही। कारण तुम्ही कधी विचारही केला नाही बाबा की ह्या रावणाचं काय झालं। बघा बाबा, रावणाचं इतकं वाईट झालं की रावणाला असं वाटायचं की माझ्या हातामध्ये 33 कोटी देव आहेत, माझ्या मार्गदर्शनाखाली माझ्या कैदेमध्ये 33 कोटी देव आहे। परंतु बाबा लक्षात ठेवा, एका वनवासा रामाने या आपल्या रावणाला मारलं, हे तुम्ही लक्षात ठेवा। रावण हा कसा मारला गेला हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हा रावण या ठिकाणी मारला गेला। तर बाबा मला हे सांगायचं आहे की अहंभाव हा कुणाचा राहत नाही आणि म्हणून बाबा तुमचा अहंभाव हा राहिलेला नाही, तो नष्ट आता झालेला आहे। तुम्ही आता त्या ठिकाणी पडला आहात, तुम्ही पलंगावर पडून आहात। तुम्हाला एक विशिष्ट असा आता पश्चात्तापाचा तुम्हाला आता हा आजार झालेला आहे आणि म्हणून मी तुमच्याशी बोलतोय बाबा। बाबा तुम्ही फार वाईट केलं बाबा, आता असू द्या, जे झालं ते झालं। परंतु आता बाबा आपण काय घ्यावी? समज घ्यावी। आता समज अशी लक्षात ठेवा बाबा, समज अशी आहे की एक घर ज्या वेळेला चालते त्या घरामध्ये अनेक प्रकारची लोक असतात। बाबा कधी तुम्ही माझ्या आईचा विचार केला? माझी आई राबराब दिवसभर राबली, तिने राबराब घरामध्ये काम केलं, आम्हाला लहानाचं उत्तम मोठं केलं, आम्हाला जन्म दिला आणि अशा माझ्या जन्मदेत्या आईचा बाबा तुम्ही कधी विचार केला नाही। बाबा त्याच्यानंतर माझे काका होते, माझे 2 काका होते, ह्या 2 काकांचा कधी विचार केला? काका असतात, काकांना जीव असतो, काकांना स्वाभिमान असतो, काकांना मन असतं, काकांना आत्मा असतो, म्हणजे घरातल्या सगळ्या जीवांना आत्मा असतो। याचा कधी बाबा तुम्ही विचार केला? कधी काका आहेत, 2 मला भाऊ आहेत आणि हे दोघं भाऊ मला एक सपोर्ट करतील आणि वेळ आली तर माझ्यासाठी झटतील, याचा कधी तुम्ही विचारच केला नाही। कारण तुम्ही त्याला इतकं निरर्थक समजलात की तुम्ही त्याला बाजूलाच फेकलं आणि असं बाजूला फेकल्यामुळे बाबा हे नियतीला मान्य झालं नाही आणि नियतीने तुमच्या तोंडातला घास, नियतीने बाबा तुमची ही सगळी घराची सत्ता नष्ट केली आणि आता तुम्हाला त्या खाटेवर झोपून राहावं लागतंय। तुम्हाला पश्चात्तापाचा आजार झालाय, तुम्हाला मानसिकतेचा आजार झालाय आणि अशा मानसिकतेच्या आजारामध्ये तुम्ही विव्हळत आता त्या पलंगावर पडला आहात। बाबा लक्षात ठेवा, हा जो आजार आहे हा आजार तुम्ही आपणहून आणला। कारण आपणहून आजार आपण आणत असतो। कारण शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बघावे आपणाशी आपण। माणसाने स्वतःचा विचार केला पाहिजे की मी स्वतःला शोधलं पाहिजे, मी स्वतःला बघितलं पाहिजे। पण बाबा तुम्ही कधी स्वतःला बघितलंच नाही, स्वतःचाच फक्त विचार केला, इतरांचा विचार केला नाही। असं म्हटलं आहे संतांनी की बघावे आपणाशी आपण, पण बाबा तुम्ही कधीही स्वतःला शोधलं नाही। बघावे आपणाशी आपण,
आपणाशी आपण कधी शोधलं नाही. तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याचा, तुम्ही दोष काढण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यांचे दोष काढण्याचा आपण प्रयत्न केला. परंतु जे बी काही क्विंटलभर दोष आहेत ते तुमच्याजवळ होते आणि ह्या क्विंटलभर दोषाला तुम्ही बाजूला ठेवलं आणि हे दोष तुम्हाला गुण वाटायला लागले आणि त्यामुळे तुमचा अहंभाव इतका शिगेला गेला की तुम्हाला आज बाजूला बसावं लागतंय. बाबा घरामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं महत्व नाही. स्वतः माझी आई तुम्हाला आता महत्व देत नाहीये. माझे दोघं काका आता तुम्हाला महत्व देत नाही आहे. बघा माझ्या बहिणी आता तुम्हाला महत्व देत नाही आहे. कारण काय असं तुम्ही ऐकलंय ना बाबा की आला रे लांडगा, आला रे आला असं त्या मुलाने कित्येक वेळा म्हटलं. त्यावेळेला शेतामध्ये काम करणारे लोक उठून जायचे, पळून जायचे आणि त्या पोराला मदत करायला जायचे. मग काय झालं की पुन्हा तो म्हणायला लागला, मजा घ्यायला लागला त्या लोकांची आणि म्हणून मग लोक कंटाळले आणि शेवटी खरोखर काय झालं माहितीये का काका, तो लांडगा खरोखर आला आणि त्या मुलाच्या सर्व मेंढ्या आणि बकऱ्या तो लांडगा खाऊन गेला. परंतु एकही मजूर जंगलातला त्याला मदत करायला गेला नाही. म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की करावे तसे भरावे. म्हणजे याचा अर्थ असा की माणूस जे करेल ते या ठिकाणी त्याला भोगावं लागतं. गीतेमध्ये सुद्धा हाच संदेश आहे बाबा. परंतु गीतेचा संदेश तुम्ही कधीही तुम्ही गीतेचा संदेश हा पाळला नाही. तो ऐकला, तुम्ही कीर्तनात जाऊन बसले, तुम्ही गीता वाचली, तुम्ही लोकांना गीता सांगितली, परंतु गीता ही तुम्ही कधीही आचरणात आणली नाही. आणि म्हणून हे सगळं तुम्ही आचरणात न आणल्यामुळे आज हे इतके पडतीचे दिवस आणि आज हे आम्हाला बोलावं लागतंय की बाबा तुम्ही घराचं वाटोळं केलं. बाबा आता तुम्ही लक्षात घ्या, यापुढे तुम्हाला फार काही सांभाळावं लागणार आहे. आणि बाबा आता तुमचं वय झालं. आता बघा आपल्या घरामध्ये मुली अशाच राहून गेल्या. माझ्या एवढ्या तरुण बहिणी त्या लग्नाच्या राहिलेल्या आहेत. अजूनही माझ्या काकांचे लग्न झाले नाही. दोघं काका असेच राहिलेले आहेत. बाबा आपली जी सगळी संपत्ती आहे ती संपत्ती आता सगळी हळूहळू लयाला जात आहे. त्या संपत्तीचं कोण संरक्षण करणार? एवढी आपली संपत्ती आहे, त्या संपत्ती संरक्षण कोण करणार? आपल्याकडे बाबा 400 ते 500 एकर जमीन आहे. या सगळ्या जमिनीचे आपण मालक आहोत, आपण खूप प्रसिद्ध आहोत आणि अशा ह्या जमिनीचं आता कोण पालन पोषण करणार? आता तुम्ही पळून राहिलात. आता अशा ह्या तुमच्या स्वभावामुळे काकांचे लग्न झाले नाही, बहिणींचे लग्न झाले नाही, घरामध्ये आम्ही असेच राहिलो. मी सर्वात लहान मुलगा बाबा आपल्याशी बोलतो आहे की बाबा आपण आता तरी कुठंतरी आपण बसणार का? आणि आपण आता कुठंतरी बसून आपण आता इंट्रॉस्पेक्शन, ज्याला म्हणतो इंट्रॉस्पेक्शन किंवा आत्मचिंतन किंवा एक प्रकारचं आपण या ठिकाणी चिंतन करणार का, मेडिटेशन करणार का? आणि आमच्या राहिलेल्या सगळ्या भावंडांची लग्न आणि आमच्या काकांची लग्न आता तुम्ही करणार का? असं एवढं मला सांगायचं आहे काका. म्हणजे तुम्ही जर मी डबल आपल्याला काका म्हणतोय कारण आम्ही तुम्हाला नेहमी काकाही म्हणतो, बाबाही म्हणतो, काकाही म्हणतो. खरं तर तुम्ही आमचे काका, आमच्या घराचे प्रमुख, आमचे बाबा, आमच्या घराचे तुम्ही प्रमुख. आम्ही तुम्हाला नेहमी काका, बाबा या शब्दानेच हाक मारली. मी तुमचा पोटचा मुलगा, सर्वात लहान मुलगा आपल्याला विनंती करतोय की बाबा तुम्ही घराचं वाटोळं केलं, आता तरी घराला आपण शांती द्यावी, आता तरी घराचं वाटोळं आपण चांगलं करावं. नाही तर आपल्याला या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं महत्त्व राहणार नाही आणि नक्कीच आपलं घर या समाजापासून बाजूला जाणार नाही असं नाही, परंतु लोकच आपल्याला त्यांच्यापासून बाजूला ठेवतील. बाबा मला असं वाटतं बाबा आता माझी विनंती आपण ऐकणार आणि आपण आता या पलंगावरून उठणार आणि पुन्हा जोमाने आपण उठणार आणि उत्तम प्रकारचं लाईफ आपण जगणार. बाबा तुम्हाला मान्यच करावं लागेल की तुम्हाला खूप मोठा अहम होता आणि या अहमापोटी, या अहमभावापोटी
आपण या ठिकाणी घराची सगळी राखरांगोळी केली आहे, घराचं सगळं वाटोळं केलेलं आहे बाबा. आणि नक्कीच बाबा आपण आत्मचिंतन करावं आणि आम्हा सगळ्यांना आपल्या जवळ घ्यावं आणि पुन्हा आपल्या ह्या घराला, पुन्हा ह्या आपल्या घराला आपण घरपण द्यावं, पुन्हा ह्या घराला आपण उत्तम बनवावं. एवढं बोलून बाबा या ठिकाणी मी आपला मुलगा या ठिकाणी मी थांबतो आणि बाबा आपलं चरण स्पर्श करतो. थँक्यू व्हेरी मच बाबा.